तिकडे सोलापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जो पाऊस बरसतोय त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि मोहोळ तालुक्यामध्ये तर एका ठिकाणी ज्या पद्धतीने पाऊस झाला तर तिकडे अक्षरशः शेताला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं। मोहोळ तालुक्यातील दादासाहेब हराळे यांच्या शेताला हे तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं पाहायला मिळतंय। जी खर्च झालेला जे आहे ते निदान निम्मार्धा तर आम्हाला मिळा अशी आमची साधारणतः किती खर्च आला या सगळ्यासाठी? आता कमीत कमी आम्हाला हे 2 लाख रुपये खर्च आलेला येतो। हे एवढं हे 2-4 एकरालाच इथं तरी बी ह्यात काय मिळलं नाही आपल्याला। आता जरी हे आपण बटन केलेलं आहे, आता हे जरी गेलं पावसान तरी बी आम्हाला हे बटन त्यांना खर्च द्यावा लागते। त्यांनी भरलेला आहे पहिला खर्च, ते आपल्याला द्यावं लागते त्यांनी मागितलं तरी। दरम्यान अतिवृष्टीमुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती नुकसान झालंय, कोणकोणत्या पिकांचं नुकसान झालंय ते बघूया। वाशिममध्ये सोयाबीन सारख्या खरीप पिकांचं मोठं नुकसान झालेलं बघायला मिळतंय। जोरदार पावसाने तिकडे हजेरी लावलेली। यवतमाळमध्ये कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मूग या सगळ्या पिकांचं नुकसान पाहायला मिळतंय। नाशिकमध्ये मका आणि बाजरी पाण्यात गेलेली आहे। धाराशिवमध्ये सोयाबीनचं मोठं नुकसान झालंय, तर सोलापुरात उडीद, तूर, सोयाबीन आणि मूग या पिकांना फटका बसला। सोयाबीन, कापूस आणि हळद परभणीमध्ये याची हानी झालेली पाहायला मिळते। तर हिंगोलीत केळी, हळद, सोयाबीन, तूर, ऊस या पिकांना फटका बसतोय। जळगावात केळी, कापूस आणि सोयाबीन पाण्यात गेल्या कारण तिकडेही जोरदार पावसाने हजेरी लावलेली, ज्यामुळे या पिकांचं नुकसान झालं।